जन्मान्यस्येतोन वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्वरा तेणे ब्रह्महृदाच दिग्वये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारी बुधां यथा विनियो यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा नस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। एकंदरीतच काय अर्जुना की क्षत्रिय हा गरजेचा आहे। समाजामध्ये क्षत्रिय हा पराक्रमी क्षत्रिय याची प्रचंड आवश्यकता या समाजाला आहे। क्षत्रिय हा उन्नत दृढ असला पाहिजे। क्षत्रिय हा या समाजाला अत्यंत गरजेचा आहे। समाजातली न्याय व्यवस्था टिकावी, समाजातल्या दुर्बळांना रक्षण मिळावं या कारणासाठी क्षत्रिय आवश्यक आहे। न्याय व्यवस्था खूप महत्त्वाची आहे। दुर्दैवानं आमची न्याय व्यवस्था अजूनही इंडियन पिनल कोड 1861 त्या इंग्रजांनी बनवून ठेवलेले जे कायदे तेच आम्ही अजूनही वापरतो आहे। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही अजूनपर्यंत केलेला नाही, तो गरजेचा आहे। तेव्हा आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये हा आणि संघर्ष हा का गरजेचा आहे क्षत्रिय, कारण संघर्ष हा राहणार आहे। संघर्ष हा संपला असं कधी होतच नाही, होणारच नाही। तो काळ जसा जसा बदलेल तर संघर्षाचं स्वरूप कदाचित बदलेल, पण संघर्ष हा असणारच आहे, संघर्ष हा राहणारच आहे। आणि म्हणून या संघर्षाला तोंड देण्यासाठी पराक्रमी क्षत्रियांची अत्यंत आवश्यकता आहे। असं नाही आहे की बुवा शिवाजी महाराजांनी धर्मकार्य करताना प्राणांचं बलिदान दिलं, संघर्ष केला आणि शिवाजी महाराजांनी एवढं सगळं उभं केलं, बस आता संपलं, आता सगळं सुरळीत पार पडणार आहे, असं नाही आहे। शिवाजी महाराज गेल्यानंतर, शिवाजी महाराज झाल्यानंतर, छत्रपतींच्या नंतर आज पुन्हा एकदा परत तसाच संघर्ष सुरू झाला आहे की नाही। पुनरावृत्ती इतिहासाची ही अशी होत असते आणि अशा प्रत्येक वेळी, या प्रत्येक संघर्षाच्या वेळी क्षत्रिय उभा राहणं गरजेचं आहे। पण या ठिकाणी या क्षत्रियानं, या अर्जुनानं उभं राहायचं ते दिलं सोडून आणि पापाच्या गोष्टी करतोय। डोक्यावर पाप बसेल, मग आता मी काय करू, मोहग्रस्त झाला होता आणि म्हणून या गोष्टी करतोय। काय प्रत्येकाने प्रत्येकाची कर्तव्य, इतकी सुंदर ही व्यवस्था आहे की ब्राह्मणानं त्याचं कर्तव्य अतिशय निष्ठेनं पार पाडायचं, ज्ञान मिळवायचं आणि कुठल्याही निष्काम भावनेनं समाजाचा उद्धार व्हावा, संपूर्ण समाजाची जबाबदारी त्याच्यावर आहे असं समजून, आणि ही देवाची पूजा आहे, भगवंताची सेवा आहे असं समजून त्यानं त्याचं काम करायचं। जे त्याचं विहित कर्म आहे ते त्यानं केलं पाहिजे। क्षत्रियानं जिथे न्याय मागणारे आहे, जिथे क्षतिग्रस्त आहेत अशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य पद्धतीचा न्याय मिळवून देणं, त्यांचं संरक्षण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे। ते त्यानं त्याचं योग्य पद्धतीने पार पाडलं पाहिजे। तसं वैश्याने सुद्धा कमीत कमी प्रॉफिट कमवून जास्तीत जास्त जो मला प्रॉफिट होईल त्याच्यातून वृद्धम तीर्थेशी निक्षिपेत, धर्मकार्यासाठी माझ्या अतिरिक्त जो पैसा माझ्याकडे येईल त्याचा उपयोग मी केला पाहिजे, ह्या गोष्टीची जाणीव वैश्याला सुद्धा असली पाहिजे। आणि त्याच पद्धतीने जे शूद्र आहेत त्या शूद्रांनी सुद्धा अत्यंत सेवाभावी वृत्ती त्यांची जी आहे, भगवंताची पूजाच करतोय अशा समजून अशा पद्धतीनं त्यांनी जर सेवा केली तर प्रत्येकाचं कल्याणच होणार। याचा अर्थ स्वकर्तव्याचं, स्वधर्माचं, या ठिकाणी धर्म ही जी संकल्पना आहे किंवा धर्म हा जो विचार आहे, विषय आहे, हा कसा वापरला गेला आहे, धर्म कशाला म्हणतात, येतो अभ्युदय हा निश्चयसा सिद्धी स धर्म हा, ऐहिक आणि पारलौकिक कल्याण प्राप्त करून देणारी जो विचार आहे शाश्वत, या विचाराला धर्म असं म्हटलं जातं। मग तुझा धर्म काय, स्वकर्तव्य काय, स्वतःचं कर्तव्य आणि स्वतःचा धर्म, ही मॅच्युरिटी, हे मी पाळलंच पाहिजे, ही मॅच्युरिटी, ही समज ज्यावेळी समाजामध्ये निर्माण होईल त्यावेळी हे खऱ्या अर्थानं ही समज निर्माण होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी प्रत्येक युनिटचा विचार केला। पहिल्यांदा तुझ्यात ती समज निर्माण होऊ दे, तू तुझ्या स्वकर्तव्याचं, स्वधर्माचं पालन कर। आज ती समज नाही आहे आणि म्हणून गरज पडते ट्रॅफिक पोलीसची, गरज पडते मंदिरावर लिहिण्याची, येथे नारळ फोडा। याचा अर्थ नारळ फोडणारे जे आहेत ते एवढे मूर्ख आहे की कुठे फोडावं याची त्यांना अक्कल नाही आहे। ते जर खरंच कंट्रोल ठेवला नाही तर कदाचित देवाच्या मूर्तीच्या समोरही ते नारळ फोडायला कमी करणार नाही। मग त्याच्यासाठी सेपरेट दगड ठेवून तिथे वरती लिहावं लागतं, येथे नारळ फोडा, लिहावं लागतं, येथे चप्पल काढा, येथे हे लिहावं लागतं, नाही तर लोक घरात चपला घालून येतील मंदिरात। याचा अर्थ चप्पल घालणाऱ्याला कुठे काढावी ही अक्कल नाही म्हणून लिहावं लागतं।
रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला हे सांगण्यासाठी आम्हाला ट्रॅफिक पोलीसची गरज पडते. का पडते? कारण चालणाऱ्यांना अक्कल नाही आहे, त्यांना सांगावं लागतं. स्वधर्मेन प्रजास्तावत रक्षन्ति स्म परस्परम. रामराज्य यालाच म्हणतात की त्या रामराज्यातली जी प्रजा आहे ती स्वधर्माचं आणि स्वकर्तव्याचं अतिशय योग्य पालन करत होते. आणि मग आपण जर रामराज्याच्या खरोखर वल्गना करत असलो ना, तर आपल्याला सुद्धा स्वधर्माचं आणि स्वकर्तव्याचं हे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आणि बरं, तू जो विचार करतोय तू काय साधा आहे का रे अर्जुना? शंकराशी युद्ध करणारा तू, गुरु द्रोणांचा अत्यंत लाडका असणारा असा शिष्य अर्जुन तू, आणि तू ह्या धर्म कर्तव्याला सोडून डोक्याला हात लावून या गोष्टी करतोय, हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात, बाबा रे, तुला या स्वधर्माचं पालन करता करता मरण आलं तरी बेहत्तर, पण याच्यापासून त्याला पाठ दाखवून जर पळून जाशील ना तर लोक तुला पळपुडा म्हणतील. लक्षात ठेव, तुम्ही भगोडा कहेंगे, भगोडा हे भाग गया आहे अर्जुन, हिम्मत नाही आहे याच्यामध्ये. आणि अशा लोकांची बोलणी खाण्यामध्ये लक्षात ठेव तू काय हासिल होणार आहे. तेव्हा आणि हे इतकं जिव्हारी लागतं ना रे, लोक काय काय बोलतात हे तू नाही सहन करू शकता. आम्हाला एक धडा होता 10वीला, अपेश मरणाहून बोगटे. दत्ताजी शिंदे या पानिपतच्या युद्धाच्या वेळेचा धडा होता. दत्ताजी शिंदेला विचारलं जातं काय भाऊसाहेबांच्या बखरीतलं तर काय होतं. तेव्हा तो एक धडा होता, अपयश मरणाहून बोगटे, की अपयश जे आहे ते मरणापेक्षा सुद्धा प्रचंड क्लेशदायक असं ते आहे. लोक इतकं बोलतात की मरण आलं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला सुरुवात केली. तेव्हा तुला काय वाटलं की तू इथून जर पळून गेला तर तुला हे जे उभे दिसत आहेत हे तुला सोडतील असं वाटतं? ते काय काय बोलतील ना, तुला याची कल्पना नाही आहे अर्जुना. भगवंत अर्जुनाला सांगतायत, अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि. या स्वधर्माचं पालन न करता तू जर पाठ दाखवून पळाला अर्जुना तर लोक तुला एवढं बोलतील. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. तुझं स्वकर्तव्य स्वकर्म हे अत्यंत गरजेचं आहे. आणि खरं सांगू, एक विषय येतो या ठिकाणी, राजशाही आणि लोकशाहीचा. लोकशाही महत्त्वाची की लोकशाही दिसायला खूप सुंदर दिसते, राजेशाही थोडीशी कडक असं काहीतरी वाटतं. पण तुम्हाला खरं सांगू, लोकशाही दिसायला सुंदर आहे, पण तिचा जो फायदा आहे तो शेवटच्या माणसापर्यंत, जे जाणकार आहे तेवढेच फक्त फायदा उचलतात आणि बाकीचे मात्र त्या फायद्यापासून वंचित राहतात. हा या लोकशाहीचा ड्रॉबॅक आहे. लोकशाहीमध्ये एक गेला तर दुसरा गेला तर तिसरा, आणि हे येत राहतात. एक व्यक्ती जी आहे, आणि सगळ्यात मोठा लोकशाही राजशाहीचा फरक जर सांगायचा झाला तर लोकशाही ही अर्थप्रधान आहे. इथे प्रत्येक वेळी विचार होतो अर्थाचा. आज तर अगदी हद्द झाली आहे की तिकीटं सुद्धा विकले जात आहेत. की मला जर लोकांचा नेता व्हायचं आहे तर मला नेता होण्याची परमिशन विकत घ्यावी लागते आहे. तिकीटही विकले जातात, मतही विकले जातात. मग अशा वेळी काय इथे शिल्लक राहिलं? ये सिर्फ खोखला जो है ढांचा बना हुआ है बस. आणि त्याच्याकडे पाहून आपण मस्तपैकी म्हणतोय खूप छान. लोकशाहीमध्ये हे प्रदर्शन आहे, दिसायला खूप सुंदर आहे, पण याच्यामध्ये शेवटच्या माणसाचा लाभ होईलच हे सांगता येत नाही. जरी म्हणतात ती लोकांसाठी चालवलेली, पण लोक तेवढे मॅच्युअर असले पाहिजे त्या याच्यासाठी. आमच्या पूर्वजांनी खूप या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. याचा अर्थ आमच्या पूर्वजांना यातलं काही माहिती नव्हतं असं नाही. तुम्ही मंत्रपुष्पांजली म्हणतात ना, त्याच्यात आलंय हे सगळं. मंत्रपुष्पांजली हा हिंदूंचा खऱ्या अर्थानं खूप मोठा जागर आहे, खूप मोठा मंत्र आहे.
ही सामायिक कॉमन ही प्रार्थना आहे हिंदूंची, आणि ती प्रत्येकाने म्हटलीच पाहिजे, आपल्या लहान पोरांना शिकवलीच पाहिजे. यज्ञ मैजंत देवास्तानी धर्मानी प्रथमान्यासन्न ते हनागम महिमानसिकंत त्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं महाराज्यं महाराजमाधिपत्यमयं समंतपर्या ईशा सार्वभौम सर्वायुषांतादाप. हे सगळं आलंय. राज्यम भोज्यम स्वराज्यम वैर हे वेगवेगळे प्रकार आहे. राज्यतंत्र हे राज्यतंत्र आहेत हे वेगवेगळे, आणि याचे सगळे अनुभव घेतलेले आहे आपण. आता सध्या लोकतंत्र लोकशाही याच्यामध्ये राहतो, तेव्हा हे दिसायला खूप सुंदर आहे मुखवटा, पण हा अर्थप्रधान आहे. पण राजेशाही जी होती ती धर्मप्रधान असायची. राजाच्या डोक्यावर धर्माचं नियंत्रण असायचं, आणि ज्यावेळी जोपर्यंत धर्मनियंत्रित राजसत्ता नसते, धर्माधिष्ठित असे हे तंत्र जोपर्यंत आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही पद्धतीचा आपल्या पुराणातल्या विचारांचा खऱ्या अर्थानं ते अप्लाय होऊन त्याचा लाभ झाला असं म्हणता येणार नाही. मी कधी कधी म्हणत असतो, कुणाला विरोध वगैरे करायचा म्हणून नाही, पण बहुतांश देर आर 57 मुस्लिम कंट्रीज, 57 मुसलमानांचे देश आहे, तिथे शरियाचा कायदा चालतो. कुराण या कुराणच्या वर आधारित असलेला, कुराणवर आधारित असलेला, किंवा अल्लाचे जे आदेश आहेत त्या आदेशांवर आधारित असलेला असा कायदा त्या ठिकाणी चालतो. जिथे ख्रिश्चन कम्युनिटी आहे तिथे पोप किंवा बायबल, या बायबलच्या आधारानं तिथे राज्य चालतं. हा आमचा एक देश असा आहे की आम्हाला एक शब्द मिळाला आहे, आमच्या डोक्यावर थापला गेला म्हणा किंवा मिळाला म्हणा काय, कम्युनिझम. आणि हा कम्युनिझम आम्हाला शब्द मिळाल्यानंतर सर्व धर्म समभाव, अरे नाही बाबा, नाही चालणार आहे. याच्यासाठी धर्माधिष्ठितच पाहिजे. मग आमच्या याच्यावर कुठल्या धर्माचं अधिष्ठान नाही आहे आमचं मात्र. आणि म्हणून काय होतं की अर्थप्रधान नको आहे, अर्थप्रधान सत्ता नको आहे, अर्थप्रधान तंत्र नको आहे. आम्हाला धर्मप्रधान तंत्र पाहिजे. आणि धर्मप्रधान तंत्र जर उभं करायचं असलं तर क्षत्रिय हा पराक्रमी असला पाहिजे. क्षत्रिय हा, आणि क्षत्रियच जर त्याचं स्वकर्तव्य सोडून डोक्याला हात लावून बसला तर काय करायचं. आणि म्हणून भगवंत समजावून सांगण्याचा, ज्याला आपण म्हणतो ना, क्षत्रिय जर पराक्रमी नसला तर काय होईल माहिती आहे, गॉडलेस सिव्हिलायझेशन, जिथे धर्माला काही किंमतच नाही. आज आहे का धर्माला किंमत? कुणी कसंही वागतंय. अरे हे 4 वर्ण हे सुव्यवस्थित पद्धतीने पाळले असते तर खूप चांगलं झालं असतं. पण हे 4 वर्ण तर सोडा, शूद्रापेक्षाही आणखी थर्ड क्लास, आम्ही तेही शूद्रापेक्षाही आणखी खालचे आहोत. शूद्र तरी निदान चौकटीत राहून सगळ्या गोष्टी करत होते, पण आम्ही तर मात्र मूड आला तिथे भोग भोगायचं, मूड आला तिथे त्याग करायचा, मूड आला तिथे जेवण करायचं, मूड आला तिथे उभं राहायचं. कुठला कंट्रोलच नाही आहे. मग असा कंट्रोल करण्यासाठी, या अशा लोकांना नियंत्रित करण्यासाठी क्षत्रिय पराक्रमी असणं, क्षत्रिय सामर्थ्यवान असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि क्षत्रियानं त्याचं स्वकर्तव्य, त्याचा स्वधर्म याचा जागर करणं, तो जागवणं, तसं वागणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं गरज आहे. मग हीच गोष्ट भगवंत सांगतात. पण असा क्षत्रिय ज्यावेळी क्षीण होतो, दीन होतो, लीन होतो, लाचार होतो, डोक्याला हात लावून बसतो, मोहग्रस्त होतो, अशा वेळी गॉडलेस सिव्हिलायझेशन, जिथे धर्माधिष्ठित मग काही राहत नाही, आणि अधर्माचं थैमान त्या ठिकाणी सुरू होऊन जातं. म्हणून अर्जुना, असं नको रे, तू लक्षात घे, तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्तव्य आहे, धर्म कर्तव्य आहे की तू युद्ध केलं पाहिजेस. आणि हे युद्ध करत असताना आतताईंना जर नष्ट केलं तर तुझ्यावर कुठल्याही पद्धतीचं पाप चढणार नाही. हां, मात्र एक गोष्ट लक्षात घे, तू आता जर युद्ध सोडून पळालास ना, आता जर तुझ्या कर्तव्याकडे तू पाठ दाखवलीस ना, तर लक्षात ठेव, हे सगळे लोक हसतील तुझ्यावर. काय कीर्ती राहील तुझी? अर्जुन 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 एवढं मोठं नाव सांगत होता, काय कीर्ती राहिली?
अरे मागे लोक काय काय बोलतील त्यावेळी तुला असं वाटेल की मी मेलो असतो तरी बरं झालं असतं. आमच्या माऊलीने अतिशय सुंदर शब्दात सांगितले, ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियाले ही बोकटे मरणाहुनी. आणि मग जे जिंकलेले असतात ना, मरणाहून सुद्धा तुला प्रचंड यातना होतील. आणि जे जिंकणारे असतील ना, जे जिंकतात ना, ते स्वतःचा इतिहास लिहितात, मागचा इतिहास ते पुसून टाकतात. काही कोणी डोक्यात घेत नाही की एक अर्जुन होता आणि कसा होता. ते स्वतःचा इतिहास लिहितील आणि त्या इतिहासात काय लिहितील माहिती आहे? एक पळून जाणारा, युद्धाच्या मैदानावर पाठ दाखवणारा एक भगोडा था अर्जुन. हे चालेल तुला? अशी अपकीर्ती तू सहन करू शकशील अर्जुना? लक्षात घे, इतिहास हा बदलतात, हे जीत असतात. ते इंग्रजांनी तेच केलंय आपल्या बाबतीत सुद्धा. आपला इतिहास तोडण्यासाठी, आपला इतिहास बदलण्यासाठी, आपला धर्म तोडण्यासाठी, आपली संस्कृती तिचं हनन करण्यासाठी मॅक्स म्युलर आणि हॉपकिन्स यांच्यासारख्या विचारवंतांना कामाला लावलं या इंग्रजांनी आणि सांगितलं की यांचे धर्मविचार तोडा, याच्यामध्ये आणखी यांच्या बुद्धीमध्ये यांना भ्रमित करून टाका, बुद्धिभेद करा यांचा. हे निर्माण केलं. हे करतात जे राजे असतात, जे जीत असतात, ते हरलेल्या राष्ट्राचा इतिहास बदलवतात आणि स्वतःचा इतिहास त्या प्रेझेंट करतात की पुढे आमचं नाव राहिलं पाहिजे. असंच होईल अर्जुन. आणि मग त्यावेळी जे जिंकलेले हे कौरव आहे हे तुझी स्तुती करतील असं तुला वाटतं? अजिबात नाही. तुझी अपकीर्ती होईल. हा अपकीर्तीला तुझ्या माथ्यावर अपकीर्तीचा शिक्का मारून घेण्यापेक्षा आताच तू उठून उभा राहा. हातामध्ये धनुष्य घे आणि युद्ध कर. जे तुझं कर्तव्य आहे, जो तुझा स्वधर्म आहे, त्याला तू जागलाच पाहिजेस. अतिशय सुंदर पद्धतीने भगवंतानं अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थात या ठिकाणी भगवंत हे युद्धानंतरच्या युद्धातल्या निष्ठुरतेला हे काय हे करताय, फॉर आहेत भगवंत असं नाही आहे. किंवा भगवंताला युद्धामधला जो हिंसाचार आहे, युद्धामध्ये राहणारी जी निष्ठुरता आहे, या गोष्टीला अनुमोदन देत आहे भगवंत असं वाटतं. नाही, भगवंत असा नाही आहे. पण समोर जाऊन चार चांगल्या गोष्टी व्हाव्या असं जर वाटत असेल तर छोट्याशा काही गोष्टी आपल्याला अशा कराव्या लागल्या हिंसाचारासारख्या, किंवा थोडंसं निष्ठुर व्हावं लागलं तरी चालतं आहे. ते क्षम्य आहे पुढच्या पिढ्यांसाठी, पुढच्या लोकांसाठी. आणि हा आशय भगवंताचा असल्यामुळे तुझी भूमिका तू अर्जुना ओळख आणि ती भूमिका मात्र अजिबात सोडू नको. याच विषयावर भगवंत पुढे अर्जुनाला हे सांगितलं. या ठिकाणी थांबूया, उद्या परत भेटू. पण माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण.